वतीने खरं तर ही स्पर्धा पाहतोय आपण शिवशंभो क्रिकेट क्लब तळोजा मजकूर 7व्या वर्षामध्ये पदार्पण करणारी स्पर्धा पाहायला मिळते आणि त्यांचा या ठिकाणी मान सन्मान केला जातोय। धन्यवाद जगदीशजी पाटील सर। तर पहिल्या फेरीतील ही चौथी मॅच आता मग तुमच्या समोर येते। टीम पेटली संघ कुठेही जाऊ नका, याच्यानंतर लगेचच पुन्हा एकदा विनर टू विनर अशी मॅच होईल। तर टीम पेटली आपण कुठेही जाऊ नका। तर मॅच तुम्ही पाहता आता मात्र या दोन टीम मध्ये एका बाजूला टेंबोडे त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही टीम पाहताय अप्पा एंटरप्राइजेस भरोडी संघ। तुम्ही पाहता टॉस जिंकलाय भरोडी टीमनं, फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय। आता मात्र आमंत्रित केलं बॅटिंग करण्यासाठी टीम टेंबोडे संघाला। चला दोन ओपनिंग ब्लास्टर करून लगेचच पाठवा। फिल्डिंग देखील रचना केली आहे, शत्रसंघ देखील अतिशय चांगलं सजवलं गेलं आहे टीम भरोडी संघाच्या माध्यमातून। चला दोन बॅट्समन पाठवा आता। दोन फलंदाज मैदानामध्ये जात असताना ओपनिंग ब्लास्टर टीम टेंबोडे संघाच्या माध्यमातून। सर टीम टेंबोडे 12th मॅन पाठवा। नाव सांग यांची। निकेश आणि राहुल तुम्ही पाहताय सलामीची ही जोडी आहे टीम टेंबोडे संघाच्या माध्यमातून ओपनिंग ब्लास्टर। तर पाहायला गेलं तर पंचांना ग्रीन सिग्नल सामना सुरू होत आहे। पहिला गोलंदाज टीम भरोडे संघाच्या माध्यमातून अजय पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असे आज स्ट्रायकर गोलंदाज पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आलाय बॉलिंग करण्यासाठी अजय पाटील। स्ट्रायकला फलंदाज तुम्ही पाहताय तर राहुल, नॉन स्ट्रायकला निकेश। ही सलामीची जोडी आहे टीम टेंबोडे संघाच्या माध्यमातून। पहिला चेंडू लेट्स प्ले, पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज अजय पाटील। हृदयामध्ये तो असा प्रॉब्लेम होत असताना तुम्ही पाहताय। तर सामना सुरू होतोय। 20 मिनिटं असतील 4 षटकांसाठी, एक इनिंगसाठी 40 मिनिटांचा अवधी। पहिला चेंडू ग्लान्स करत असताना मिस्टर स्ट्रोक आहे शतरषक त्यांना त्या डीप विकेटला झेलला स्वीकारत असताना सुरेख झेल कॅरी केलाय फलंदाज बाद। शतरषक त्या ठिकाणी होत्या तेजेश भोईरने टिपलाय, धीरज भोईर त्या ठिकाणी होते आणि जबरदस्त झेल त्याने टिपलाय आणि पहिल्या बॉलवरती पहिलं विकेटचं पतन टीम टेंबोडे संघाला। पहिला धक्का। तुम्ही पाहताय तिसऱ्या क्रमांकावरती पाहिलं गेलं तर या ठिकाणी
टीम बरोडी संघाचा गोलंदाज अजय पाटील पहिल्या बॉलवरती अगदी भन्नाट वेग होता चेंडूमध्ये आणि अगदी कोलाट टाकू होता, क्लान्स करायचा होता, चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाहीये, मिस टायमिंग स्ट्रोक झाले आणि त्या ठिकाणी सुरेख झेल देखील टिपलाय वाडिश लॉंगॉनला. पुढचा चेंडू लोअर फुलटो होता, सरळ बॅटने केले, मिस फील्ड झाले त्या ठिकाणी मिड ऑफला आणि चेंडू सरळ येतो लॉंग ऑफच्या दिशेनं, सीमा पार आलाय हा चौकार. माध्यमातून वाडिश जर पाहिलं मिड ऑफला अगदी सहजरित्या चेंडूला अडवणं गरजेचं होतं, परंतु चुकीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं आणि 4 धावा आल्या त्या बॉलवरती. 50 चेंडू या ठिकाणी निघून जातं, शॉर्ट डीप विकेटला एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव किती जाईल का, इथे तू मैमे झाला आणि इथे काय घडलं, रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद, कॉलिंग खराब झालं, शतरक्षकाचं कौतुक करावं लागेल, बॅट्समन निकेशला परतावं लागेल. सांघिक यश मिळेल टीम बरोडी संघाला आणि आणखी एक धक्का टीम टेंबोडे संघाला. तत्पूर्वी आमचे मान्यवर प्रकाशजी पाटील साहेबांचे शुभ आगमन झालंय. विनंती असेल साहेबांना की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं, आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. तर फलंदाज बाद होत आहे, दुसरं यश मिळतं टीम भरोडी संघाला. जर पाहिलं गेलं तर गोलंदाज अजय पाटीलला सांघिक यश मिळालं आणि एक वैयक्तिक यश त्यांनी आतापर्यंत मिळवलं आहे. टीमची धाव आहे ते 4, ते देखील मिसफिल्ड चौकार त्या ठिकाणी आल्या, 5 धावा झाल्यात, माफ करा, एक मिसफिल्ड चौकार देखील पाहिला आपण मागच्या बॉलवरती, परंतु या बॉलवरती आल्या सांघिक यश मिळत असताना टीम भरोडी संघाला. नवीन फलंदाज प्रवीणला पाहता स्ट्रायकर एंडवरती, चांगला फटका तुम्ही पाहताय, चपराक लगवल जाते या ठिकाणी पॉइंट आणि गलीच्या मधनं स्क्वेअर कटच्या माध्यमातून चेंडू सीमा पार, चौकार. आल्या आल्या चौकार ठोकलाय, जबरदस्त फटका दाखवलाय ऑफ साईडला अगदी स्क्वेअर कटच्या माध्यमातून. पुन्हा त्या प्रकारचा फटका केल्याचा फटका जरूर फासला, क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल, क्षेत्ररक्षण चांगलं झालं, झेलपर्यंत पोहोचू शकेल नाहीये, परंतु चेंडूला अडवण्यामध्ये यश आलं आणि सिंगल धाव. एकेरी धावसंख्येची टोटल पुढे जात असताना दुहेरी अंकामध्ये धावसंख्या जाऊन विसावली, एकूण धावा लागल्या त्या 10 या आकड्यावरती. अगदी खेळाचं पहिलं सत्र सुरू आहे, बॅटिंग करतो टीम टेंबोडे संघ. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज गोलंदाज अजय पाटील, फटका बसलाय, उंच तर गेलाय, शतश पुढे सरसावलाय आणि या ठिकाणी दुसऱ्यांदा चूक घडते. एक चौकार देखील त्याच्या माध्यमातून सुटला होता, छत्रशेख त्या ठिकाणी होत्या, अरमान पाटील त्या ठिकाणी होत्या. आणि अगदी पाहिलं गेलं तर दुसरी मिस्टेक आहे, दुसरी चूक आहे. वारंवार चुका जर कराल तर कदाचित गोंधळाचा आत्मविश्वास देखील कमी होत असतो. संधी निर्माण झाली होती तरी देखील अरमान पाटील या ठिकाणी आत्मविश्वास दिला जातो, पाठीवरती ताप दिले जाते. चुका घडत असतात पण चुका सुधारणं हे गरजेचे असतात आणि जशा 2 चुका त्याच्या बाजूने घडल्या गेल्यात, परंतु त्याने सांगितलं काही हरकत नाही आहे. तर व्यासपीठावरती पहा ज्यांचं नुकतं आगमन झालं ते आमच्या प्रकाशदा पाटील साहेबांचं स्वागत असेल. शिवशंभो क्रिकेट संघ तोलचे मस्कूर यांच्या वतीनं आपलं सहर्ष आणि हार्दिक आभार. अश्विनला पुन्हा संधी दिली, आत्मविश्वास जरूर उंचावला, कारण की क्रिकेटमध्ये चुका या घडत असतात, परंतु ज्या क्षेत्ररक्षकाचा किंवा खेळाडूचा आत्मविश्वास उंचावणं हे गरजेचं असतं आणि पाठिंबा जरूर दिलाय अश्विनला. क्रमांक दुसऱ्या पेंडा अश्विनला दाफलकाकडे धावा आहेत त्या 11. अगदी खेळाचं पहिलं सत्र सुरू आहे, बॅटिंग करतोय टेंबोडे संघ. आराध्या स्पोर्ट टेंबोडे संघ तुम्ही पाहताय.
बॉलिंग ट्रॅकवरती अश्विन सज्ज होतो. सामोरे फलंदाज आहे तो कुणालला पाहताय. अगदी कोलात टाकलाय स्वतः फोर्थ मध्ये. चांगली फिल्डिंग. मी हेच म्हटलं होतं की आत्मविश्वास उंचावणं गरजेचं असतं. ज्या अश्विननं पहिल्या ओव्हरमध्ये 2 चुका केल्या होत्या, परंतु आता ती भरपाई करत असताना काय स्वतःच्या फोर्थ मध्ये लाजवाब फिल्डिंग दाखवल्या. लोअर फुलटो होता, अतिशय वेगान चेंडू त्याच्याकडे येत होता, परंतु जेव्हा कठीण असतं, जेव्हा एखादा गोलंदाजी करतोय स्वतःच्या फोर्थ मध्ये क्षेत्ररक्षण करणं हे भरपूर कठीण असतं, परंतु ते काम सोपं केलं अश्विननं आणि अगदी धावसंख्या देखील वाचवलं गेलं. डॉट चेंडू आलाय, पहिल्या चेंडूमध्ये डॉट फेकला. अश्विनला कमबॅक करावं लागेल. ज्या पहिल्या षटकामध्ये चुका घडल्या त्या विसरून येणाऱ्या कालामध्ये, येणाऱ्या षटकामध्ये चांगली कामगिरी त्याला करावी लागेल. ऑफ साईडला फटका खेचायचा होता, परंतु चेंडूची लाईन ऑन लेंथ भरपूर चांगली होती. अश्विन थोडासा चाच पडतो, थोडासा काही घडतो आहे, परंतु एकच आहे बॉलवरती मिळत्या. एका धावसंख्या टीमची धावसंख्या पुढे जात असताना एकूण धावा लागल्या 12 या आकड्यावरती. तर पाहिलं काय चांगला पाठिंबा देखील दिला आहे अश्विनला. अश्विनने सांगितलं आहे की मागं काय घडलं मागच्या षटकामध्ये विसरून या षटकामध्ये चांगली कामगिरी करायची. या षटकामध्ये अचूक टप्प्यावरती तुला कामगिरी करावी लागेल आणि तेच करत असताना आतापर्यंत 2 चेंडू सुरेख लाईन लेंथवरती फेकलेत. परफ्यूम डिलिव्हरी मागे काय घडेल, चुकी दाखवली षटरक्षकानं. त्यानंतर डीप फाईनला देखील चुकी झाली आहे आणि एकदा जर पाहिलं तर बॅटची कडक, त्यानंतर चेंडू सीमा पार चौकार. कारण की आत्तापर्यंत 2 चौकार मिस फील्डचे आलेत, एकूण धावा लागल्यात अफलकावरती त्या 16 आकड्यावरती. चांगला फटका ऑन दी राईट चेंडूला किलोंकार चेंडू येतो वॅडिश लॉंगरमध्ये. पुन्हा एकदा फंबल झालेत, मिस फील्ड पुन्हा एकदा झाली आहे आणि मिस फील्डचा फायदा ठिकाणी उचलला जात. तर वारंवार चुका क्षेत्ररक्षणामध्ये होत आहेत, याच्याकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं असेल टीम बरोडी सांगायला. कारण की एका बाजूने गोंधळाची अटॅक भरपूर तुमचा चांगला आहे, परंतु आत्तापर्यंत धावा लागल्या आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर 18, त्यामध्ये 2 चौकार मिस फील्डचे आहेत. म्हणजे 8 धावा तुम्ही कदाचित एक्स्ट्रा बहाल केल्या आहेत विरोधी संघाला. एकूण धावा लागल्यात त्या 18 धावा दाफलकावरती. चांगला क्रिकेट आतापर्यंत दाखवते टीम बरोडी संघ, परंतु टेम्पोड टीमला चांगली बॅटिंग करावी लागेल. चांगला चेंडू डिलिव्हर केला, अगदी चेंडू गुडलेन स्पॉटवरून खाली राहिला सरळ यष्टरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूची सांगता होत्या. तर पाहिलं गेलं तर चांगलं टार्गेट उभं राहायचं असेल टीम आराध्य स्पोर्ट टेंबोडे संघाला, तर इथून चांगली फटकेबाजी करावी लागेल. एखाद्या फलंदाजाला चौका षटका टोकावं लागतील, एक चांगली इनिंग आपल्या टीमसाठी साकारावी लागेल, जिथून आपला संघ चांगल्या स्थितीमध्ये येऊन पोहोचेल. त्या अनुषंगानं एखाद्या फलंदाजाला चांगला फटकेबाजी करावी लागेल. ऑन दी राईज केलं तर अलॉंग दी कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा पंबल झालं, एकदा तर कंप्लीट दुसरी धाव घेतली जाईल का, आणि पाहता पाहता दुसरी धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. थोडंसं फंबल होत आहे कारण की अतिशय वेगानं त्या ठिकाणी चेंडू येतोय. वाडिश लॉंग ऑन आणि लॉंग अप जर पाहिलं पॉइंटी थोडीशी शॉर्ट आहे, त्या ठिकाणी अतिशय वेगाने चेंडू तुमच्याकडे येतो, त्या ठिकाणी तुम्हाला चांगला फिल्डिंग डिपार्टमेंट सज्ज करणं गरजेचं असेल. अशा प्रकारे पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या आणि या षटकाचा विचार केला, या षटकामध्ये एकंदरीत धावा खर्च केल्या त्या अश्विन पाटीलने एकंदरीत 9, आणि अशा प्रकारे पहिल्या 2 षटकांचा विचार केला 10 फलकावर धावा लागल्यात. 20 धावा आस्किंग रन जर पाहिलं तर 10च्या सरासरीने धावसंख्या उभारल्या जातात. प्रथम बॅटिंग करत असताना आराध्य स्पोर्ट टेंबोडे संघाकडनं. तर स्पीडअप करायचे 20 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे असेल 4 षटकांसाठी. टीम बरवडी संघ तर बॉलिंग ट्रॅक वरती पंचांचा इशारा बॅट बॉल. एक्स्ट्रा धाव दाफलकावरती ऍड होईल. बॉलिंग ट्रॅक वरती आलेत आर्यन भोईरला पाहताय. सामोरे फलंदाज कुणाल आहेत. हा चेंडू देखील सुरून दिला जातोय. दुसरा वाईट चेंडू आहे, बॅक टू बॅकचा दुसरा चेंडू खराब आहे आणि गोंधळाचा मनसबा
निश्चित दिसून येतो की शरीरापासून दूर ठेवायचं आहे, स्लॉट मध्ये चेंडू द्यायचा नाही आहे, फलंदाज अवे फ्रॉम द बॉडी ठेवायचा प्रयत्न करतो. आणि याच्या नादामध्ये 2 चेंडू खराब लेंथ वरती फेकलेत. फुलटॉस होता, ऑन साइडला बोलावला गेला, क्षेत्ररक्षकात गॅप मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑफच्या मधून जो सीमा पार आला हा चौकार. चे 2 चेंडू जर पाहिलं तर वाईट, त्यानंतर हा चौकार. एकूण धावसंख्येचा विचार धावफलकावरती धावा लागल्या जातात. हा चेंडू पुन्हा एकदा तिसरा वाईट बॉल. तर पाहिलं गेलं तर या ठिकाणी वाईट चेंडू पाहिलं गेलं एक्स्ट्रा धाव धावफलकावरती. फटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये पाठवला प्लॉट मध्ये, तुम्ही सरळ निघून जातो डीप विकेटला. आलाय दमदार स्ट्रोक, सीमा पार, षटकार. पाटील गोट यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत असताना तुम्ही पाहताय रॉयल इंडियनच्या माध्यमातून आणि भाजपचे युवा कार्यकर्ते आणि भावी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि त्यांना तिकीट देखील लाभलं गेलंय. या ठिकाणी या निवडणुकीसाठी असे युवा नेतृत्व आणि युवकांचे प्रेरणास्थान अथर्व इंटरप्राइजेसचे प्रोपायटर आदरणीय नितेश पाटील गोट यांचे शुभ आगमन या स्पर्धेसाठी होत आहे आणि भावी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. असं आमचे कुशल कार्यसम्राट आणि युवा नेतृत्व नितेश पाटील यांचे शुभ आगमन आणि मोस्ट वेलकम तुमचं असेल ते म्हणजे तुम्ही पाहता शिवशंभो क्रिकेट संघ तळोजा मजकुरांच्या वतीनं आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत. तिकीट देखील मिळालंय या निवडणुकीमध्ये आणि भावी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. अथर्व इंटरप्राइजेसचे प्रोपायटर आदरणीय नितेश पाटील घोट यांचे शुभ आगमन व्यासपीठावरती झालं. मोस्ट वेलकम. हा चेंडू देखील आता मात्र लाईन पाहावी लागेल. लाईन भरपूर चांगली आहे डॉट चेंडू, कारण की या ओव्हर मध्ये आतापर्यंत 3 वाईट चेंडू आलेत. धावा दाफलकावरती आहे, स्कोर आम्हाला सांगतील 33 या आकड्यावरती, कारण की या ओव्हर मध्ये थोडासा मार बसलाय आर्यन भोईरला, कारण की ज्या प्रकारे 2 ओव्हर मध्ये कमबॅक मिळवला होता फक्त 20 धावा होत्या, परंतु आर्यन बरोबर प्रेशर दबाव निर्माण केला. चांगला फटका ऑफ साइडला गॅप मध्ये फटका एक्झिक्यूट केला, अगदी फ्लाईटचे स्ट्रोक आणि सरळ फेकून दिला डीप एक्स्ट्रा कव्हरला. मनगडी ताकद दाखवत टायमिंग अचूक होतं फटकामध्ये, जो सरळ निघून होतो सीमा पार, षटकार. टॅटल सॉन्ग देखील वाजवलं जात आणि अगदी भरपूर चांगलं कार्य दादांच्या माध्यमातून या विभागामध्ये सातत्याने होत असतं. हा चेंडू वाईट बॉल आणखी एक वाईट प्रेशर पूर्णपणे प्रेशराईज गोंधळ तुम्ही पाहताय, कारण की या षटकामध्ये आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार आणि चौथा चेंडू वाईट. धावा लागला 10 फलकावरती 40. आर्यन भोईर थोडासा दबावाखाली आता मात्र आलाय. कुणालचं कौतुक करावं लागेल, काय लाजवाब फटकेबाजी माध्यमातून झाली आहे. इथे काय घडलं, पुन्हा ते यशरक्षक चुकी घडतोय, चेंडू मागे निघून आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमा पार आला हा चौकार. बॅटकटचा पंचांचा इशारा, आणखी एक चौकार. व्यासपीठावरती नितेश पाटील घोट यांच्या माध्यमातून या विभागामध्ये सातत्यानं चांगलं कार्य, समाजकार्य असो किंवा जेव्हा जेव्हा स्पर्धा भरवली जाते तेव्हा तेव्हा खूप मोठं योगदान असतं दादांचं.
आणि येत्या निवडणुकीमध्ये देखील त्या तिकीट देखील कन्फर्म झालं आहे आणि 22 नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातं. अथर्व इंटरप्राइजेसचे प्रॉपर्टर देखील आहेत अशा आमच्या मान्यवर तुम्ही पाहताय. नितीशदादा पाटील गोड आपलं मोस्ट वेलकम या स्पर्धामध्ये. हा चेंडू चांगला आहे, मागच्या चेंडू देखील भरपूर चांगला फेकी केला होता पण यष्टीरक्षकाने चूक केली. त्यानंतर आता चेंडू अगदी खोलात टाकला. अशा प्रकारे जर पाहिलं गेलं 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. या षटकामध्ये 29 चेंडू फेके गेले 10, त्यामुळे 4 अवांतर चेंडू होते म्हणजे 10 चेंडू ते षटक राहिलं. अशा प्रकारे 3 षटकामध्ये धावा लागल्या 10 फलकावरती त्या 44. तिसऱ्या ओव्हरमध्ये जबर मार बसला. 24 धावा घरचे गेला आर्यन भोईरनं. अतिशय मागे षटक राहिलं. स्ट्राईकला फंद आता मात्र असतील त्या प्रवीण स्ट्रायकर यांवरती आहेत. अजून करण देखील मैदानावरती यायचं बाकी आहे. बॅटिंग लाईन अतिशय स्ट्रॉंग आहे सांगत असताना टीम आराध्य स्पोर्ट टेमोडे संघाचे फलंदाज. एकूण धावा लागल्या 10 फलकावरती 44. पहिल्या चेंडू ऑन साईडला हुक करत असताना चांगला फटका कॅपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने प्रयत्न करतायत आणि क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं झालंय. कौतुकास्पद कामगिरी त्या ठिकाणी तिसरे धाव जरी निघालेत. तिसरी धाव मागे ठरू शकेल आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज होत आहेत बाज. कदाचित विकेट सॅक्रिफाईस देखील केले असेल कारण चेंडू कमी उरलेत आणि करणला खेळपट्टीवरती आणणं हे देखील गरजेचं असेल. हे जाणलं असेल आराध्य स्पोर्ट टेमोडे संघानं आणि तेच काही केलं. या ठिकाणी काय घडे क्लीन बॉल आणि या ठिकाणी फलंदाज बाद बॅक टू बॅक जर पाहिलं गेलं तर पहिल्या बॉलवरती सांगी केश त्यानंतर या बॉलवरती वैयक्तिक यश मिळवलं गोलंदाज तुम्ही पाहताय कुमारनं आणि अशा प्रकारे आणखी विकेटचं पतंग होत असताना फलंदाज बाद होतो. हॅलो, एक मिनिट. आपण मान्यवरांचा सन्मान करतो. या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, युवकांचे प्रेरणास्थान आणि भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा अध्यक्ष प्रभाग क्रमांक 1 चे अथर्व एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय नितीश शेठ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करू. मी विनंती करेन मोरे साहेबांना की त्यांच्या शुभ हस्ते आपण नितीश शेठ पाटील साहेबांचा या मंचावरती सन्मान करावा. खरं तर दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस आणि प्रत्येकाला हवाहवसं वाटणारे व्यक्तिमत्व, आपल्या हक्काचा माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, गोरगरिबांसाठी नेहमीच मदतीचा हात ज्याने दिलाय ते सन्माननीय नितीश शेठ पाटील साहेब यांचा या ठिकाणी मायेची आपुलकीची शाल, प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं मोमेंटम देऊन त्यांचा या ठिकाणी केला जातोय सदिच्छा सन्मान. थँक्यू सो मच. त्याचबरोबर वैभव शेठ भोईर हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण मान सन्मान करूया. खरं तर सध्या पाहिली तर सर्वांची धावपळ आहे आणि अशा या धावपळीच्या युगामध्ये पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल
या शिवशंभो क्रिकेट क्लबच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. वैभव शेठ भोईर यांचा सुद्धा या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. अतिशय चांगला. त्याचबरोबर बंटी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करू. आमचे डीजे रॉक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी 500 रुपये आणि कॉमेंट्री बॉक्स साठी 1000 रुपये. रुपेशजी निगुगर यांचं सुद्धा आपण सन्मान करू. रुपेश निगुगर धाबा झाल्यात त्या 55 धाबा झाल्यात स्कोरबोर्ड वरती. संजयजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आपण सन्मान या ठिकाणी करतोय. संजयजी निगुगर, चला या आपण या. आपला सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा या ठिकाणी मान सन्मान केला गेलाय. मंदार दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा सन्मान होत असताना या ठिकाणी पेंदरचे महेश पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. तर या दरम्यान सन्माननीय महेश शेठ भोईर साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत असताना आपल्याला पाहा मिळतं. मोस्ट वेलकम, आपलं स्वागत आहे आजच्या स्पर्धेमध्ये. चला, या ठिकाणी पाहुण्यांचं आगमन झालं होतं. आपण या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल त्यांचं सतोष आभार. त्याचबरोबर ज्यांचं नुकतंच आगमन झालंय मातोश्री वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर महेश शेठ भोईर हे सुद्धा या ठिकाणी उपलब्ध, आणि भाभी नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांचं मनपूर्वक स्वागत. तर एकूण पहिल्या सत्राचा खेळ दादा संपूर्ण गेला आहे. एकूण धावा लागल्या त्या 55 या स्पर्धेत हाय स्कोर घातला आतापर्यंत. टीम पाहिलं गेलं टेंबोडे संघ आणि आराध्य स्पोर्ट टेंबोडे टार्गेट आहे ते एकंदरीत 56 धावसंख्येचं खेळाचं दुसरा चेस करायचे आहेत. टीम आप्पा एंटरप्राइजेस बरोबर टीमला येणाऱ्या कालामध्ये कोणत्या प्रकारचा खेळ असेल ते आपण आवाज ऐकू जगदीश पाटील सरांचा. तत्पूर्वी आपण ऐकू डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. मंचावरती पाहुण्यांचं आगमन होत असताना आपल्याला पाहा मिळतंय. सबका साथ सबका विकास, भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय उमेदवार, पनवेल महानगरपालिकेचे भाभी नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अथर्व एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय नितेश शेठ पाटील साहेब आणि त्यांच्या बरोबर असणारे समस्त मित्र परिवार यांचं पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आलात. आमच्या या क्रिकेटच्या स्पर्धेला आपण भेट दिली त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीने आपलं लाख लाख आभार. तर आमचे हेमंत दादा केणी यांच्या वतीने 1100 रुपयाचं डोनेशन आलं स्पर्धेला. थँक्यू सो मच. टीम भरोडी संघाची सलामीची ओपनिंग प्लेयर जोडी आपल्याला पाहा मिळतोय. धीरज भोईर आणि अजय पाटील, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातोय गेली कित्येक वर्ष. अजय पाटील चांगला खेळ खेळत असताना अप्पा एंटरप्राइजेस भरोडी. धीरज भोईरला पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आला. या पहिलं षटक राहुल गडगेला पाहतोय. पॉवर प्लेचं एकमेव षटक धाबा बनवायच्या तुम्हाला मॅच मध्ये.
56. चला सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना विश ऑफ द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. गेम इज ऑन. पहिलाच बॉल एज लागलाय. चेंडू पाठीमागे निघून जातोय. तू मैमय झाली आणि अखेरकार माघारी परतावा लागलाय. पहिला चेंडू होता आणि पहिलाच चेंडू फेस करत असताना बिग शॉट खेळायचा होता. स्ट्राईकला धीरज भोईरला पाहतो ना. स्ट्राईकला अजय पाटील, एक मातबर खेळाडू टीम भरोडी संघाचा. भिवंडी परिसरातील नामांकित संघ पाहा मिळतो आपल्याला. आज आमच्या रायगडमध्ये खेळासाठी आलाय. खूप दूरवरचा प्रवास पार करून या ठिकाणी उपस्थित राहिला अगदी वेळेवरती. खेचलाय. फटका चांगला आहे. डीप मिड विकेटला क्लिअर करत असताना षटकार. थँक्यू. पहिला चेंडू डॉट त्यानंतर आलेला षटकार. पुन्हा एकदा मात्र मिस टाइम आहे. झेल खाली फिल्डर. गुड कॅच. अतिशय चांगला झेल टिपला जातोय. कुणाल भोईर होते त्या ठिकाणी. धीरज भोईरची खेळी संपुष्टात. आलेली विकेट 6 या धावसंख्येवरती. अप्पा एंटरप्राइजेस भरोडी संघाला पहिला धक्का लागलाय. बंडावला शैलेश पाटीलला पाहतोय. चांगला कुणालने झेल टिपला. अगदी झेलचा अंदाज घेत असताना खूप उंचावरती चेंडू होता. पॉवर प्लेचं षटक आहे त्यामुळे अतिशय चांगला झेल स्वीकारला गेलाय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पहा मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. अगदी समोर खेळायचं होतं. डाट बॉल येत असताना चांगली गोलंदाजी पाहतोय अद्यापर्यंत. राहुल गडगेला पाहतोय आपण. 4 चेंडू धाबा खर्च केल्या 6 एक विकेट मिळवला. त्यामुळे थोडासा विचार विमर्श करत असताना चांगली गोलंदाजी करावी लागेल. या मैदानामध्ये धाबा होता सातत्याने. 56चं टार्गेट आहे. मात्र टार्गेट पाहतो या मैदानामध्ये 56 धाबा 4 षटकांमध्ये भरोडी संघाला करायच्यात. बिग शॉट. फटका चांगला आहे. कॅचिटचा कॉल मात्र फिल्डर पाहत राहिले. चेंडू निघून जातोय सीमा पलीकडे. षटकार. आल्यात 12 धाबा स्कोरबोर्ड वरती पहा मिळतात. राहुल गडगे शेवटचा बॉल. पुन्हा एकदा उडवलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर दूरवरती रावलाय. मात्र आता येते चेंडू फिरलाय आणि तोपर्यंत 2 धाबा पाहायला मिळाल्या. गुड फिल्डिंग. चांगला फिल्डिंग झालाय. मिड ऑफच्या वरून उडवलं गेलाय आणि तोपर्यंत या 2 धाबा आल्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरमध्ये 1 बाद. धाबा आल्यात अप्पा एंटरप्राइजेस भरोडी संघाच्या 14.
कारण 12चा लॉट आहे आणि चौथा सामना अद्यापपर्यंत 2:30 वाजता चौथा सामना सुरू आहे. याच्यानंतर गोलंदाज करम पाटीलला पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती अजय पाटील. पहिलाच बॉल चांगला होता अगदी आउटसाइड ऑफ स्टंप. एक धाव कबर करत असताना पहा मिळतो आपल्याला. इकडे धावसंख्या पुढे सरकते. धावा झाल्या त्या 15 स्कोरबोर्ड वरती. दुसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात. लेफ्टी राईटी येते. मगाशी एक षटकार आलाय शैलेश पाटीलच्या बॅटमधून. कारण राऊंडी विकेटने येणं पसंत केलंय कारण लेफ्टी बॅटर आहे समोर. ओ क्लीन बॉल यू मिस. I definitely batsman gone. Second wicket down. Team Bharodi. धाव मिळेल. चांगला फिल्डिंग पाहायला मिळतोय. 3 चेंडू 2 धाबा खर्च करत असताना आराध्य स्पोर्ट टेंबोडे संघ विपक्ष अप्पा एंटरप्राइजेस भरोडी हे 2 मातब्बर संघ आहेत आणि आता त्यांच्यामध्ये पहिल्यांदाच लढत होते या 2 संघामध्ये. बिग शॉट. पटका चांगला आहे. जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर. चेंडू सीमा रेषेबाहेर. शुभंकर षटकार. अजय पाटीलच्या बॅटमधून हा पहिला षटकार होता. पुन्हा एकदा बॉलला उडवला. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चालला गोईच्या वेगाने. मात्र त्याला स्टॉप केला. रनआउटची संधी येते सुद्धा आहे. पाहावं लागेल याच पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज बाद. बॅटर बाद होईल रनआउटच्या स्वरूपात. तिसरा धक्का. थर्टी 33 धाबा करायच्या. तद्यापि न्यू बॅटर कल्पेश. स्ट्राईकला अजय. स्ट्राईकला पाहतोय आपण अजयला. पुन्हा एकदा चांगला बॉल करणने अद्यापर्यंत एका षटकाराचा अपवाद वगळला ना तर मस्त गोलंदाजी केली आहे. अगदी स्टंप टू स्टंप गोलंदाजी करत असताना विकेट मिळवली. एक सांघिक यश मिळालं. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरमध्ये धाबा झाल्या त्या 24. आता गरज आहे ती 32 धावसंख्येची. येणारे 12
आपण सन्माननीय महेश शेठ भोईर साहेब म्हणजे ते वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर आहेत, त्यांचा आपण या ठिकाणी सदिच्छा सन्मान करूया. महेश शेठ भोईर यांचा या ठिकाणी केला जातो या मान सन्मान या व्यासपीठावरती. कॅचिटचा कॉल आहे, जवळपास खेळाडू नाहीये. खूप खूप चांगले प्रयत्न केले होते, मात्र खेळाडू अगदी पाठीमागेच राहिले, त्यामुळे या 2 धावा मिळाल्या. 2 धावसंख्या पुढे सरकते. गोलंदाज पाहतोय आपण कुणाल भोईर. कुणाल भोईरला पाहतोय, तिसरा षटकामध्ये आलाय. 12 चेंडू 32 बनवायच्या होत्या, आता 11 बॉल 30 बनवायचे आहेत. पुन्हा एकदा बिग शॉट करण्याचा प्रयत्न, चेंडू ऑन साइडला मात्र नाहीये. एकेरी धावा घेण्याचा प्रयत्न नाहीये, कारण त्यांना माहित आहे की आता मोठे पडके खेळायच लागतील आणि ते काम मात्र अजय पाटील करू शकेल. तर महेश लक्ष्मण भोईर यांच्या वतीने 3000 रुपयाचं डोनेशन आलंय. सतीश आभार. स्क्वेअर लेगला खेचलाय, फटका चांगला आहे, 1 बाउन्स, 4 चौकार. फटका चांगला आहे, बिग शॉट, षटकार. आपण अजय पाटीलला, एक त्यांचा मुख्य फलंदाज आहे. स्क्वेअर लेगला खेचायचं होतं, मात्र चेंडू चाललाय बॅकवर्ड मध्ये. एकच धाव मिळेल, एकच धाव पाहा मिळतं आपल्याला. आता शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये पाहतोय आपण. आता करायचे 7 बॉल 19 धाबा. 7 चेंडू 19 समीकरण पहा मिळतं. आता 2 धावा घेण्याचा प्रयत्न असेल, चौकार षटकार सुद्धा, मात्र 1 धाव ते घेणार नाहीयेत. त्यांना माहित आहे की स्वतः अजयकडे स्ट्राईक ठेवणं फार गरजेचं आहे. फटका चांगला आहे, ओव्हर पिच बॉल, षटकार, 6 धावा. स्वतः अजय स्ट्राईक वरती आहे आणि बॉलर आता नयनला पाहतोय. 6 बॉल 13. उडवण्याचा प्रयत्न, मिस टाइम आहे. हितेश त्या ठिकाणी उपस्थित आहेत. वा, जबरदस्त झेल टिपलाय, कॅच टिपलाय की मॅच. आराध्य स्पोर्ट टेंबोडे संघाने खूप चांगली वापसी केली आहे, कारण ज्या फलंदाजाची गरज होती त्या फलंदाजाला, अजय नामक या फलंदाजाला बाद केलंय आणि सुटकेचा निश्वास सोडला असेल टीम टेंबोडे संघाने. आता 5 मध्ये 13.
फरोडी एंटरप्राइजेस बरोडे या संघ खेळत असताना पहा मिळतं आपल्याला. पाच बॉल 13. यावेळेस पुन्हा एकदा फिल्डर उपस्थित आहे. शॉट लेगला एक धाव कंप्लीट केली. सेकंडचा कॉल आहे मात्र नाही आहे. एकच धाव. आता 4 बॉल बनवायच्या त्या 12. 4 चेंडू 12. 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे. मगाशी एक षटकार आला फलंदाज कल्पेशा बॅट मधून. आता तशाच फटक्याची गरज आहे. 4 मध्ये 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे टीम भरोडी संघाला. कारण काहीतरी समजवत असताना आता टीम मीटिंग करायची आहे त्यांना की आता कशा प्रकारे चेंडू एखादा डॉट एखादा विकेट कशा प्रकारे मिळेल. मगाशी निकेशने मात्र फार चांगला झेल टिपला. रनिंग कॅच होता तो. रनिंग झेल टिपला गेलाय आणि त्यामुळेच आता मॅच मध्ये थोडीशी वापसी झाली आहे. मात्र शेवटी क्रिकेट आहे. कधी 4 चेंडू आहेत. 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे. भरोडी संघाला येतील का तेच पाहावं लागेल. गोलंदाज नयनला पाहतोय. शेवटचं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. फिल्डरने केली आहे चूक. गरज नव्हती एवढ्या वेगाने चेंडूवरती यायची. 2 धावा रोखू शकला असता. कुणाल भोईरने चुकी केली आहे आणि चुकीचं प्रायश्चित्त 4 धावा. बॉल 8. 3 चेंडू 8 ची गरज आहे मॅच मध्ये. जबरदस्त सामना. एक्झिबिशन मॅच पहा मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा खेचलाय. फटका चांगला आहे. धावा मिळतील 6. वा मगाशी जो चौकार अडवायचा होता अशा ठिकाणी चौकार अडवता आला नाही आणि त्याचमुळे आता 2 बॉल 2 करायचे आहेत भरोडी संघ. आताचा बॉल फुलटॉस होता. एक धाव कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल रनआउट आणि आता 1 बॉल 1 कंपल्सरी धाव बनवायची आहेत. 1 चेंडू 1 ची गरज. पाच सामना होता कुठे आला कुठे. 6 बॉल 13 ची मॅच होती. पहिल्याच बॉल वरती विकेट मिळाली. त्यानंतर 1 धाव चौकार षटकार. पुन्हा एकदा 1 धाव रनआउट आणि आता 1 बॉल 1. चला चला सामना सुरू करा प्लीज. सामना सुरू करा. सामन्याचा रिदम तोडू नका. एक बॉल 1 ची गरज. जेव्हा 1 बॉल 1 असते ना तेव्हा फलंदाजी करणाऱ्या टीमवरती दबाव असतो आणि जेव्हा एखादा षटकार हवा असतो तेव्हा गोलंदाजावरती दबाव असतो. मात्र आता दबाव कोण बाजूला जुगारून चांगला खेळ करेल. 1 बॉल 1. 1 बॉल 1. आता पुन्हा एकदा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आला. मागचा सामना सुद्धा असाच होता पेटालीच्या विरोधात. त्यावेळेस सुद्धा धाव 1 बनवायची होती 2 चेंडूवरती पडले संघाच्या विरोधात. आणि आता भरोडी संघाच्या विरोधात टेंबोडे संघाच्या विरोधात भरोडी संघाला 1 धाब्याची गरज आहे. नवीन बॅटर मैदानावरती आलाय आणि आता पाहिलं जातं की कशा प्रकारे आता नयनला हा सामना वाचवायचा आहे की नाही. म्हणूनच आम्ही सांगत असतो की तुम्ही केलेल्या चुका शेवटच्या बॉलवरती जर सामना निश्चित या ठिकाणी
सर्वांना आवडला असेल तर या सामन्यासाठी टाळ्या व्हायलाच पाहिजेत, कारण सामना अतिशय रोमांचकारी झालाय. एक बॉल एक. गोलंदाजाचा रिदम चुकलाय. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळतो आपल्याला आता नेनवरती. 2 चेंडू 10 आल्यात, मग 1 चेंडू एका धाब्याची गरज आहे आता. चला या ठिकाणी पाहतोय आता 1 बॉल 1 ची गरज. फुल टॉस आणि कॅच. हो हो, काय घडलं या ठिकाणी. फुल टॉस बॉल होता आणि अगदी फिल्डर लावला होता सिली मिड ऑफला, अगदी हातामध्ये झेल देऊन बाद झाला. झेल टिपलाय विनोद भोईरने झेल टिपला आणि सामनात सुद्धा टिपलाय. टीम आराध्य स्पोर्ट टेंबोडे. चला कॅप्टन या अगोदर करंग कॅप्टन पाठवा आपण. करंग कॅप्टन पाठवा आपण प्लीज. कॅप्टनला पाठवायचं आहे. करंग कॅप्टन पाठवा लवकर.